चला तर मंडळी, आपण अगदी झटपट अशी ही बाटी बनवू आणि त्यासोबत डाळ बनवायची. त्यासाठी मी ही बाटी कशी बनवली याबद्दलची संपूर्ण रेसिपी तुम्हाला यासोबत सांगणार आहे. त्यासाठी मी 1 कप गव्हाचं पीठ आणि अर्धा कप रवा घेतला आहे. 1 चमचा जिरे हातावरती ओवा चोळून घेतला आहे आणि 1 चमचा हळद यामध्ये घातली आणि अर्धा कप चमचा मी दही घातली आहे. त्याच दहीच्या भांड्यामध्ये मी थोडंसं पाणी घालून हे मळून घेतलं आहे. चवीनुसार मीठ घातलं आहे आणि 1 चमचा सोडा घातला आहे, बेकिंग सोडा. आणि आता पाणी घालून याचा छान असा डो मळून घेणार आहे. हे बघा, या पद्धतीने. आता हा गोळा मळून झाल्यानंतर याचे आता छोटे छोटे असे मी गोळे बनवून घेणार आहे. हे गोळे बनवून घ्यायचे. या पद्धतीने गोळे बनवून घेतले आहे आणि लगेचच आता एक स्टीमर पात्राला तेल लावून आणि हे मी आता वाफवून घेणार आहे साधारणतः 20 मिनिटासाठी. 20 मिनिटासाठी वाफवून घेईपर्यंत आपण डाळ बनवूया. त्यासाठी अख्खी हिरवी मूग घेतली आहे, स्वच्छ पाण्याने धुवून 3 शिट्ट्या करून छान अशी शिजवून घेतली आहे. आता लगेचच याची फोडणी देऊन घेऊया. त्यासाठी मी तेल कढईत गरम करून घेतलंय. 1 चमचा मोहरी घातली आहे. मोहरी छान गरम झाली, फुटले की लगेचच आपण बाकीचे मसाले घालणार आहोत. त्यामध्ये मी बारीक चिरून घेतलेला कांदा, टोमॅटो, कढीपत्ता, 1 चमचा हळद पावडर, आलं लसूण पेस्ट घालून घेतलं आहे आणि आता हे मी परतून घेणार आहे. 2 हिरव्या मिरच्या घातल्या आहे आणि व्यवस्थित असं हे परतून घेणार आहे. लाल तिखट मी 1.5 चमचा घातलेला आहे. हिंग पावडर घातलेली आहे आणि आता ही फोडणी आपली तयार झाली आहे. आता यामध्ये मी जी काही डाळ आपण शिजवून घेतली होती, अख्खा हिरवी मूग ती मॅश करून घेतली होती, ती यामध्ये घालून याची छान अशी उकळ करून घेणार आहे. चवीनुसार मीठ घालून घेणार आहे आणि या पद्धतीने व्यवस्थित उकळ आली की लगेचच वरतून थोडीशी कोथिंबीर घालून घेणार आहे. 1 आमसूल मी घालून घेतलेला आहे, ह्यामुळे टेस्ट छान येते. आणि आता इकडे आपली बाटी सुद्धा शिजली गेली आहे. 20 मिनिटं झाले आहे. 20 मिनिटांमध्ये थंड झाल्यानंतर बाटी या पद्धतीने मध्ये कट करून घ्यायची आहे आणि लगेचच आता ही आपण तेलात तळून घेणार आहोत. तर संपूर्ण बाट्या मी या पद्धतीने कट करून घेणार आहे. तुम्ही अशी सुद्धा नुसती ही बाटी खाऊ शकता. तर या पद्धतीने संपूर्ण बाटी आपली ही बनवून घेतली. आता तेलात ही मी तळून घेणार आहे. तेल अतिशय गरम करून घ्यायचं आहे आणि लगेचच तेलामध्ये हे तळून घ्यायचे 2 मिनिटासाठी. फक्त बाटीचा वरचा कलर हा चॉकलेटी रंग येईपर्यंत तळून घ्यायचं, फार वेळ तळायचे नाही. हे बघा, या पद्धतीने बाटी ऑलरेडी शिजलेली असते. तर अशी ही झटपट बाटी बनवून बघा तुम्ही. आवडेल तुम्हाला ही रेसिपी डाळ आणि बाटीची. आणि अशाच रोज नवीन रेसिपीसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा.